तुम्ही दुर्गा माता दौड हे नवरात्रीत ऐकलं आहे का? किंवा स्वतः जाऊन दुर्गा माता दौड मध्ये सहभाग घेतला आहेत का? मी ह्या गोष्टीचा अनुभव ह्या आधी कधीच घेतला नव्हता आणि आज मी प्रत्यक्षात दुर्गा माता दौड मध्ये सहभाग घेऊन आपल्या हिंदू धर्मातील प्रबोधनास्पद सामाजिक आणि धार्मिक एका चांगल्या परंपरेचा अनुभव घेतला. तर नमस्कार मंडळी, माझं नाव साहिल आणि आज आपण एक्सप्लोर करणार आहोत नवरात्रीच्या ह्या पावन दिवसांमध्ये होणारी दुर्गा माता दौड. शिवरायांच्या वेळेस आऊसाहेबांनी आई भवानीला नवरात्रीमध्ये साकडं घातलं. माझ्या ह्या पुत्राला तुझा आशीर्वाद नेहमी राहू दे, त्याच्या हातून हिंदूंचे मोठे स्वराज्य स्थापन होऊ दे. नवरात्रीतील आऊसाहेबांच्या व्रताने आई भवानीच्या आशीर्वादामुळे या धरतीला शिवरायांसारखा महान रत्न लाभला. याच गोष्टीचा आदर्श घेऊन शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी यांनी हिंदू एकात्मता व संस्कृती जागवणे, दुर्गा मातेचे स्मरण करून समाजात श्रद्धा व भक्ती वाढवणे, शिवकालीन परंपरा, शौर्य आणि स्वाभिमान जागृत करणे, तरुणाईमध्ये संघटन, शिस्त, राष्ट्रप्रेम निर्माण करणे यांसारख्या अनेक उद्देशांसह 1985च्या पूर्व काळात दुर्गा माता दौडची सुरुवात केली. यामध्ये सुरुवातीला भगवा ध्वज व त्याच्या नेतृत्वाखाली सर्व धारकरी, यामध्ये युवक, महिला, लहान मोठे सगळेजण जय भवानी, जय शिवाजी, जय दुर्गा माता देशभक्तीत गुंतून जाणार अशी गीत म्हणत शिवरायांचा मोठा आदर्श घेऊन दुर्गा माता दौड मध्ये सहभाग घेतात आणि आपल्या भक्तिमय मनाने मातेचा आशीर्वाद घेतात. आणि तीच परंपरा आपल्या वरोरात सुद्धा चालत आहे. मी पण पहाटेच उठून तयारी करून काही दादांच्या मदतीने दुर्गा माता दौड मध्ये सामील झालो आणि माझ्या जीवनातला हा क्षण अविस्मरणीय होता. आपण पुन्हा आई भवानीला साकडं घालूया, शिवरायांच्या व शंभूरायांच्या रक्तगटाची नवीन पिढी माळूया. आपल्या हिंदू राष्ट्रातील प्रत्येक गावातून ही दुर्गा माता दौड काढूया. शिवरायांच्या व शंभूरायांच्या रक्तगटाची एक नवीन पिढी तयार करूया. तर मंडळी, ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. लागल्यात लाईक आणि फॉलो करून घ्या. लवकरच भेटू पुढल्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.